रंगांची उधळण करत रविवारी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली। यंदाच्या रंगपंचमीमध्ये सामाजिक पर्यावरणाचे भान राखत कोरड्या नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक अशी रंगपंचमी साजरी झाली आहे। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात। या 5व्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी केली जाते। रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा करतात। शहर परिसरात विविध रंगांची उधळण करत रविवारी रंगोत्सव साजरा करण्यात आला। शहरासह उपनगरातील विविध भागात रविवारी सकाळपासूनच युवक नागरिकांकडून रंग खेळण्यास सुरुवात झाली होती। अपार्टमेंटमध्ये पार्किंग, घरासमोरील अंगण, मोकळ्या जागेत रंग खेळण्यात आले। याशिवाय चौकाचौकात तरुण रंगांची उधळण करीत होते। अनेक ठिकाणी पाण्याचे टँक ठेवत रंग लावला जात होता। विशेषतः जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। यंदा रंगपंचमीमध्ये नैसर्गिक अशा कोरड्या रंगांचा वापर पाहायला मिळाला। केमिकलयुक्त रंगांमुळे आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे यंदा बाजारपेठेमध्ये देखील नैसर्गिक रंगांची विक्री सर्वाधिक झाली। यामुळे यंदा नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा केल्याचे स्पष्ट होत आहे।